शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। शरद पवारांनी मनोभावे राजाचं दर्शन घेतल्याचं बघायला मिळालं आणि पहिल्यांदा शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले आणि जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे त्यांच्याबरोबर होते। याआधी शरद पवार जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी लालबागच्या राजाच्या दरबारात जात दर्शन घेतलं होतं। तर कोरोना काळात रक्तदान शिबिरासाठीही शरद पवार तिथे आले होते आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी यंदा पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर भाजपकडून टीका करण्यात येते। शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा अशी टीका भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी केली आहे। तर लालबाग राजाच्या दर्शनावरून भाजप शरद पवारांना प्रसिद्धी देतंय असा पलटवार जयंत पाटलांनी केला। या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराव यांनी पवार साहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा विठुरायाचा हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला। त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं, मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना, नौटंकी का होईना, लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे। परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम, ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात। मी भारतीय जनता पक्षाचं आभार मानतो की पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, याला त्यांनी चांगली प्रसिद्धी दिली। त्याच्या पलीकडे काय